नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण निघालोय निगवे खालसा या आमच्या लाडक्या गावात, म्हणजे शहीद हवालदार संग्राम सावित्री शिवाजी पाटील यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त शहीद स्मारक स्तंभाची उभारण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा क्षण प्रत्येक गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा आणि अभिमानानं मान उंचावणारा होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामपंचायत कार्यालयाजवळ हा कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने पार पडला. कार्यक्रमाचे निमंत्रक वीरपिता शिवाजी पाटील, वीरमाता सावित्री पाटील आणि वीरपत्नी हेमलता पाटील हे होते. आणि जय हनुमान आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन, ग्रामपंचायत आणि नेगवे खालसा ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. गावात सगळीकडे देशभक्तीची भावना दिसून येत होती. लहान पोरापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सगळेच डोळ्यात अभिमान आणि मनात कृतज्ञतेची भावना घेऊन हजर होते. सगळा चौक शहीद संग्राम पाटील यांच्या नावाने, यांच्या आठवणीने दणाणूनच गेला की राव. तर मित्रांनो, शहीद संग्राम पाटील हे केवळ सैनिक नव्हते, तर आमच्या कोल्हापुराचा अभिमान होते. देशासाठी आपला जीव देण्याइतका मोठा त्याग काय असू शकतो? तो त्याग फारच थोर असतो की स्वतःची सुखदुःख बाजूला ठेवून त्यांनी मातृभूमीसाठी प्राणार्पण केले की राव. अशा वीराच्या स्मृती कायम जिवंतच राहणार हो. नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश बागडी, बघत आहे यूट्यूब चॅनल महेश बागडी. संग्राम पाटील जवळजवळ 5 वर्षे तब्बल झालेत आणि वीरमरण त्यासनी प्राप्त झालं आणि स्मृतिस्तंभ त्यांच्या परमिशनसाठी बरेच वर्षे चाललेलं होतं आणि आज परवानगी मिळून आज उद्घाटनचा सोहळा आहे आणि त्यासाठी NCC भवन, ते बिद्री कॉलेजचे सर आणि विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया वीर जवान म्हणजे काय, देशासाठी तिने आपली जान दिली, लक्षात ठेवून घ्या. आणि आपण एखाद्या बाळाला खुरपं लागलं किंवा आपल्या बाळाला काय धक्का लागला तर आपल्या अंगावर किती काटा मारतो आणि ह्यांच्या मातांनी की आपल्या बाळाला वीर जवान म्हणजे आपल्या देशासाठी सामील केलं आणि हे खरोखर कौतुकास्पद आहे निगवे गाव. आणि त्यांच्या सरांच्यावर आपण बोलूया, वीर जवान म्हणजे नेमकं काय, म्हणजे देशासाठी बलिदान देणं म्हणजे नेमकं काय असं सांगा तुम्ही सर. सर, देशासाठी बलिदान देताना जी आपल्याकडे देश प्रेमाची जी काही भावना आहे आणि देशासाठी आपला जीव न्यौछावर करण्याची जी काही आजच्या तरुणांमधली जी इच्छा आहे त्याला मी या ठिकाणी देशप्रेम समजतो सर. जेव्हा तुम्ही स्वतःचं सर्वोच्च बलिदान आपल्या देशासाठी देता त्यावेळी तुम्ही अख्ख्या जगासमोरच, फक्त भारत नाही तर अख्ख्या जगासमोर एक आदर्श असं स्वतःचं एक स्थान, अडस्थान या ठिकाणी तयार करता. जसं मगाशी विविध भाषणामध्ये आपल्याला सांगितलं की सर्वसाधारण मनुष्य त्यानं काहीतरी छोटं मोठं काम केलं तर त्याचा फोटो आपल्या घरात लागतो, पण शहीद जवान हे असे एकमेव आहेत की तुम्ही येता जाता की हा व्यक्ती याने देशासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलंय हे आपल्याला दिसण्यात येतं. आणि त्यासाठीच हे एक प्रतीक असं मी समजतो या ठिकाणी की शहीद जवान संग्राम पाटील हे सर्वसाधारण 5 वर्षापूर्वी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये देशासाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे. त्यांच्याशी पूर्णपणे आणि निकराने लढा देताना आमचा एक जवान त्या ठिकाणी धारातीर्थी पडला आणि त्याचं स्मारक हे माझ्या विविध NCCच्या विद्यार्थ्यांसाठी हे निश्चितच एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून समोर येईल आणि निश्चितच माझे विद्यार्थी त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन स्वतःचं एक स्थान भारतीय सैनिक म्हणून निश्चितच भविष्यात तयार करते सर. आता ज्या विद्यार्थी पण आता आहेत आणि विद्यार्थिनी पण आता मिलिटरी म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये सामील झालेले आहेत का आता जास्त? हो सर, आता सदस्यतेत आपल्याकडे जी रिसेंट स्ट्रेंथ असते ती वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगळी असते. आजच्या घडीला माझ्याकडे सर 35 विद्यार्थी आणि 17 विद्यार्थिनी ह्या पूर्ण बॅचमध्ये अवेलेबल आहेत. आमचं दूधसागर महाविद्यालय बिद्री हे जे कॉलेज आहे याच्यामधून आत्तापर्यंत साधारण 22 विद्यार्थी जे आहेत ते 15 विद्यार्थी हे इंडियन आर्मीमध्ये, 5 विद्यार्थी महाराष्ट्र पोलिसमध्ये आणि 2 विद्यार्थी हे इंडियन पोस्टमध्ये आजपर्यंत सिलेक्ट झालेले आहेत सर. बरोबर, कौतुकच तुमचं करायला पाहिजे सर. आणि वीर जवान हा शब्द दिसतो तसा आपल्याला छोटा वाटतो वीर जवान, कारण ह्या वीर जवानची जी कधी शब्दाची फोड आहे ती वीर जवानची पत्नी आणि वीर जवानची आई म्हणजे माता आणि बाबा तेच करू शकतात. तुम्हाला काय म्हणायचं आहे सर? मी या ठिकाणी एक आठवण उजाळ करू इच्छितो. मला वाटतं पिंपळगावचे जे शहीद जवान होते कुंडलिक माने यांचं, त्यांची आईची सर मला एकदा भेट घेतली आणि मी त्यावेळी त्यांना भेटलो त्यावेळी त्यांनी अतिशय डोळ्यामध्ये अश्रू आणून पण आनंदाने सांगितलं की माझा मुलगा जो आहे तर तो या देशासाठी त्याने बलिदान दिले. ते जे तेज त्यांच्या चेहऱ्यावरती मी त्यावेळी बघितलं सर, खरोखर अंगावरती काटा आला. नाही खरोखर अशा गोष्टी असल्या तर आपल्या
त्यांचं जे काही चेहऱ्यावरती तेज येतं की बाबा माझ्या घरातल्या एका माणसाने हे एक मोठं बलिदान दिलेलं आहे, तर ते निश्चितच सर अंगावरती काटा येण्यासारखं आहे. बरोबर, अंगाव काटा सुद्धा आणि डोळ्यांना अश्रू सुद्धा येणार आहेत. मला तुम्हाला ऐकल्यानं सुद्धा माझा जीव म्हणजे आत कासावी झाला. म्हणजे अशी परिस्थिती आहे की वीर जवान होताना सुद्धा साधी गोष्ट नाही. तुम्हाला काय भावना सांगायची आहे वीर जवानाबद्दल? वीर जवान मी आमच्याच ते गावचं आहे, मी ह्याच गावचे आहे. मग त्यावेळी 5 वर्षापूर्वी तू कितवीला होतीस त्यावेळी? 9वीला होते त्यावेळी. आणि त्यावेळी तुला कसं वाटलं की आपल्याला माहिती डोळ्यानं पाणी आले का नाही? खूप वाईट वाटलं त्यावेळेला. आणि इथं लोक कशी जमलेले त्यावेळी? खूप होते लोक. ह्या पूर्ण ग्राउंड वरती पूर्ण सगळं तो कार्यक्रम संपला. स्मृतिस्तंभ आहे तुम्हाला म्हणजे मनाला बरं वाटलं का नाही स्मृतिस्तंभ झाला की एक आठवण, जुनी आठवण झाली आणि कायमस्वरूपी आठवण राहणार आहे? कायमस्वरूपी राहणार आठवण. तुला वीर जवानबद्दल काय सांगायचं आहे? म्हणजे त्यांची माता पिता आणि त्यांची पत्नी आता तू बघितलीस, म्हणजे आता त्यांचं आयुष्य, आपला मुलगा आपल्या जवळ नाही आहे, आपल्या देशासाठी तिने बलिदान दिलेलं आहे. आणि तुला काय वाटतं ह्या गोष्टीसाठी? त्यांनी खरं तर खूप मोठा त्याग केलाय. आपल्या कुणालाच वाटत नाही की आपला मुलगा घरापासून लांब जावं, पण त्यांनी लावून दिला आणि ती खरंच मोठं त्याग आहे एक. आणि असं सगळ्यांनी वाटायला पाहिजे, कारण का शिवाजी जन्मावा दुसऱ्यांच्या घरात. आता सगळीकडे तीच परिस्थिती आहे, पण असं करू नये. प्रत्येकाने आपला मुलगा म्हणजे असं धाडसाने सीमेवर पाठवायला पाहिजे. नाहीतर आपला एकुलता एक मुलगा आणि मी कसं पाठवू, माझी इस्टेट आहे, हे कराय, हे जर आपण विचार करत बसलो तर आपण इथेच राहणार की आपण मग देशासाठी आपण काय करणार? आधी आपल्या देशाचा विचार केला पाहिजे, मग बाकी काय असेल ते. बरोबर, आपला देश, पहिल्या आई बाबा आणि नंतर सगळी आपली जवळची माणसं, आपले मित्रमंडळ. बरोबर आहे का नाही? मी वयात 3 विधवा पण आतापर्यंत काढले आणि त्यांच्या मुलांना आई वडिलांची माया, बापाची माया काय वेगळीच असते. ती न्यू भासू देऊ नये. संग्राम जवानांनी किती त्याग त्यांच्या कुटुंबाने केला हे अवघडच आहे, सांगण्याजोगं काहीच नाही आहे. ज्यांना अनुभव आले त्यांनाच माहिती किती मोठा त्याग केलाय तिने ते. बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र. जवान शब्द असा छोटा वाटतो लोकांनी, खरं त्यामध्ये म्हणजे लय मोठा शब्द आहे. त्याच्यामध्ये माता पिता आहे, पत्नी आहे, ह्या गोष्टी आहेत. तुम्हाला काय वाटतं? वीर जवान हा शब्द खूप मोठा आहे आणि लोकांच्या समजमध्ये यायला त्या कुटुंबाच्या वेदना, त्या कुटुंबाच्या भावना जाणून घेतल्या तरच तो शब्द लोकांना कळेल. बरोबर आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि जवानाची ही वीरता भरती झाल्यापासून रिटायर होईपर्यंत किंवा जो भाग्यशाली जवान असेल त्याच्या वीर मरणापर्यंत, शहीद होण्यापर्यंत हा प्रवास त्याचा चालू असतो. आणि प्रत्येक पावलावरती त्याचं हे वीरत्व, वीरपण तो जाणवत असतो, तो जगत असतोय. बरोबर आहे. ही फक्त एक भावना नाही तर त्याच्या जगण्याचा हा भाग आहे. मंडळी, राम राम, कोल्हापूरकरांचा नमस्कार. तुम्ही बघत आहे यूट्यूब चॅनल महेश बागडी. आज जवान संग्राम पाटील एक 5 वर्ष झाली आणि ती मान्यता आपल्या ह्याला स्तंभला त्यांना मान्यता मिळाली. आज उद्घाटन आहे त्याचं आणि त्यांचे मित्र आज आहेत. तुम्हाला काय त्यांची आठवण सांगायची आहे? आठवण म्हणजे 21/11/2020 हा आमच्यासाठी काळा दिवस मानल, वाईट दिवस होता आमच्यासाठी. कारण जे आम्ही पोस्ट कमांडर होतो त्याच्याच वरच्या बाजूला ते पोस्टावरती कमांडरची ड्युटी करत होता. त्याच दिवशी पाकिस्तानची RT सिलिंग चालू असताना त्याच आपली ड्युटी बजावत होता. आम्ही एकमेकाशी पोस्टाशी संपर्क साधत एकमेकाशी बोलत होतो. त्यामध्येच एक आपली ड्युटी बजावता अचानक गोळ्यामध्ये त्यांना स्प्लेंडर लागून ते शहीद झाले. ते आम्हाला ज्यावेळी कळालं त्यावेळी आम्हाला बरंच दुःख झालं. आणि सर्वात मोठी जबाबदारी अशी होती की त्यांचं पार्थिव गावापर्यंत आणण्याची जबाबदारी पण माझ्यावरच दिली होती. ती आणताना मला खूपच त्रास झाला. त्यानंतर आमच्या युनिटनं त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्या वरती भारी तादादमध्ये गोळा बारूद करून पाकिस्तानला निस्ताम केलं. त्याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानकडून शिस्त पायरीची मागणी झाली आणि ती मागणी मान नेऊन अजूनसुद्धा त्या नौशेरा सेक्टरमध्ये शिस्त पायरी चालू आहे. आणि संग्राम हे त्याच्यासाठी वेगळं सांगण्याचं काही नाही आहे, कारण तो एक मनमिळावू, सहनशील, गाव म्हणजे युनिटमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेणारा. त्याचा सर्वात चांगला खेळ होता हॉकी. हॉकीमध्ये तो वरच्या ड्यू कमांड लेवलपर्यंत चांगला खेळला होता. बरेच त्याने त्याच्यासाठी मेडल वगैरे घेतलेले आहेत. आणि असा एक होतकुरू, आणि जसं ज्या प्लाटूनमध्ये होता त्याला आम्ही आमच्या युनिटचा तोफखाना मानतो, त्याच्यामध्ये तो राहिला. त्याच्यामध्ये त्यानं चांगलं म्हणजे माहिरत हासिल केली होती. आणि आम्हाला दुःख याचं वाटतं की तो आम्हाला सोडून गेला. असं करायला नको पाहिजे होतं, लवकरच गेला तो.
बरोबर. निगवे गावाला सुद्धा मानलं पाहिजे की त्यांचे स्मृतिस्तंभ इथं मान्यता प्राप्त करून आपला तयार केला आणि निगवे गावाचं पण मी आभार आहे. खरोखर मी हसूरचा असलो तरी वीर जवानबद्दल मला डोळ्यातनं पाणी सुद्धा येतं. ज्यावेळी 5 वर्षापूर्वी मला बातमी कळाली, आम्ही तो उपस्थित सगळे होतो आणि त्या आठवणी अजून सुद्धा जागे झाल्या तर डोळ्यातनं पाणीच येतं. आणि मला आज 5 वर्ष झाली पूर्ण म्हणून मला पत्रिका आली होती म्हणून मी भेटायला आलो. नमस्कार. इथेच मी 2 शब्द थांबवतो. ओके.